हॅलो गाईज, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज मी माझ्या पप्पांना ज्यूस बनवून देत आहे. तर मी ज्यूस कसा बनवणार आहे ते तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही माझी रेसिपी बघू शकता आणि ज्यूस आवडल्यास नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मिक्स ज्यूस असाच असतो का. काही गोष्ट कमी पडलं तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हे जे दाखवत आहे ते सुद्धा मी काल बनवलेलं आहे माझ्या हजबंडने आणि मी. कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चलते आहे किचन में. तर आता मी किचनमध्ये आलेली आहे, तुम्ही बघू शकता. ज्यूससाठी मी इथे केळी, चिकू, मँगो आणि ॲपल आणि हे अननस एवढे प्रकार मी घेतलेले आहेत. माझ्याकडे जितके अवेलेबल होते तितके. आणि आता हे सगळं मी कट करून घेणार आहे. कट केल्यानंतरही मी तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे मी कट करून मिक्सीमध्ये टाकलेलं आहे. तर मंडळी, मी ज्यूस बनवण्यासाठी अगोदर केळी कट करून घेतली, नंतर चिकू घेतला, नंतर पायनॅपल, आंबा आणि अननस अशा प्रकारे मी एवढ्या वस्तू इथे घेतलेल्या होत्या. ते तुम्ही बघू शकता. नंतर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेत होते. एक एक वस्तू मी सगळ्या मिक्स केलेल्या आहेत, तुम्हाला दिसतच असेल, बघू शकता तुम्ही. आणि हे सगळं एक एक मिक्स केल्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं गोडवा येण्यासाठी साखरेचा उपयोग केलेला होता. तर साखर ही मी पूर्ण एक चम्मच टाकलेली होती ते. आणि हे सगळं मिक्स करून घेतल्याच्यानंतर मी आता हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर सगळे फ्रूट एकजीव करून झालेले आहेत. तर आता मी याला मिक्सीमधून काढून घेत आहे. आता मिक्सरमधून काढून घेऊन झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपला ज्यूस इथे तयार झालेला आहे. आता मी ज्यूस हा ग्लासमध्ये काढून घेत आहे आणि तो ज्यूस मी माझ्या पप्पांना देणार आहे. कारण माझ्या पप्पांची तब्येत ठीक नसल्यामुळे मी बाहेरून ज्यूस आणत नाही, त्यांना घरूनच घरचाच ज्यूस बनवलेला देते. तर माझा आता ग्लासमध्ये काढून झालेला आहे. माझ्या पप्पांना मी ज्यूस दिलेला आहे. हे माझे पप्पा. लवकरात लवकर माझ्या पप्पांची तब्येत बरी व्हावी. जय भोलेनाथ. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मी माझ्या पप्पांना ज्यूस दिला आणि त्याच्यानंतर मी प्रेग्नंट असल्यामुळे मी रोज सकाळी दुधासोबत केळी सेवन करते. तर तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे दूध आणि केळी घेते. सो बाय बाय गाईज.